महाराष्ट्राची हास्य जत्रा 5 जानेवारी पासून सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर. मंडळी, नवरा बायकोच्या भांडणामध्ये आज अडकलाय एक सहप्रवासी. चला तर मग सज्ज होऊया हास्याचा पुढील थांबा अनुभवण्यासाठी, ज्यासाठी मंचावर स्वागत करूया आपल्या इरसाल हास्यवीरांचं. Hello everybody. ओ माय गॉड. Hello. How are you? Good. Fine. Fine. I'm also fine. बर. I am frequently travel. ओहो. Oh. And in I am traveling is only English book. Oh. The book is the name is How to Know Woman's Heart. अरे बापरे. The writer President Oak. Very interesting book. Very interesting. वाचाऱ्या आले. आवरा ब्रेक मारशील 3 महिने पाठ करत होतो ना, सगळं गाच्यात गेलं, आता काय करशील? अरे देवा. हॅलो. मस्त वाव आणि वा. तिकीट पुढे बसा. ओ बाई, एक्सक्यूज मी, प्लीज सिट हिअर. म्हणजे नाही नाही, सिट हिअर म्हणजे इकडं बसा. अच्छा तसं होय. हो हो, म्हणजे काय, खिडकी जवळ बसायला बायकांना जाम आवडत. अ वुमन हार्ट लाईक विंडो. म्हणजे खिडकी जवळ बसायला त्याला जाम भारी आवडत. मी मला बस. हा, बसा बसा इकडे बसा. अरे बापरे. अरे बापरे. बसा. पुढे जा. चिमटला पाय माझा. होय काय. सॉरी सॉरी. Very interesting. No? This is the book is yes, yes. Yeah. The English is MRS Sangeeta Patil. You know, हा? Sangeeta Patil is my friend, but MRS, who is MRS? Oh my God, dictionary बघायला लागेल मला. MRS, MRS. इच्छातलं यारा झाला काय रे? महाराज म्हणजे मीच आहे. एरा उगच बघितलं डिक्शनरीत, मला माहित होत. भाऊ दिस इज त्यानं म्हणावं पंकजला फोन करा म्हणावं. हा हा. पंकज कोण? त्यांना माहितीये, त्यांना सांग फक्त करावं म्हणावं. त्यांना फोन करा सांगा पंकजला. हा सांग. त्यांना माहितीये. पण त्यांना कोण आहे ते कोण? त्यांना हे बसलेत ना हे. अच्छा, हे. त्यांना हा हा मिस्टर आहेत ते माझे. हा, अच्छा अच्छा. अरे मग तुम्ही बोलायचं ना डायरेक्ट. मी कसं, मला नाही बरोबर. तुम्ही बोला ना, तुमचं आहे ना. नाही ना, आमची भांडणं झाली आहेत काल. ती बोलत नाही. माझं थोबाड पण बघणार नाही. तुम्ही सांगा ना प्लीज. वहिनी कशाला भांडायचं ना? काय गरज आहे का भांडायची? संसारात भांडायचंच नसतं ना. कधीतरी भांडायला तुम्हाला जेवढं सांगितलं लागतं. तेवढं करा ना. हॅलो हॅलो हॅलो. काय पंकजला फोन करायला सांगितलंय. मला दुसरे कामधंदे नाही. माझ्यावर कशाला चिडताय? त्याने निरोप दिला ते तुम्हाला मी सांगतोय ना. तिला सांगा फोन केलाय मी. 10 वेळा सांगायची गरज नाहीये. माझा कान जिवंत आहे, मला ऐकू येतं. सांगा तिला. 10 वेळेला सांगायची गरज नाही. केलाय फोन. ऐकलं? मी नाही काय ऐकलं. मला नाही काय ऐकायला बिकायला तिकडचं. कसं येईल, तोरा मोठा शायनी ना मोठी. तिला सांगा फोन केलाय म्हणून. हो, फोन केलाय सांगा. हा हा. फोन केलाय. दिस इज रायटिंग इज and very evident and actually not much this is practically भाऊ त्यांना पाणी प्यायला सांगा. बाहेर लय ऊन आहे. द्या.
अरे तुम्ही डायरेक्ट बोला ना यार, कशाला असं करता बोला. नाही ना बोलत ते, भांडणं झाली सांगित. प्लीज द्या ना त्यांना, प्लीज द्या ना. हा, ठीक तुम्ही ठीक आहे तुमच्याकडनं ऐक, द्या. ठीक आहे ठीक आहे. हॅलो, काय तुझं? पाणी प्यायला सांगितलंय, ऊन आहे खूप. मला नाही प्यायचं पाणी. एक दिवस पाणी नाही प्यायलं तर काय मरत नाही. हे ठेव तुझ्याकडे. एक दिवस पाणी नाही पिलं तर मरत नाही असं बोलले, ते कशाला त्याला पाणी पाजता? घ्या तुम्ही. त्यांना म्हणावं पाणी पे नाही तर बुकेच घालीन मी. मी न कसं बोलू, हे कसं मी बोलू शकतो? यांना सांगा. यांना का सांगा. दिस इज अ पर्सनली प्लॅट इन मॅरेज कलेक्शन हूज टाइम अँड पॅट. ऐका ना भाऊ, ऐका ना, ऐका ना. त्यांना म्हणावं रात्रीसाठी सॉरी. हे नाही मी सांगू शकत. मी नाही म्हणत. का हो? अरे मी कसं सांगणार, काय करतं काय? आणि बोलायला बोलून सुद्धा मी बोलेन त्यांना, हॅलो रात्रीसाठी सॉरी, पण शेजारच्याने ऐकलं तर त्याचा गैरसमज होईल ना. त्यांना म्हणावं की मी म्हंटले म्हणून. प्लीज ऐका ना, आमची भांडणं तर मिटतील. प्लीज सांगा ना तुम्ही. माझं नाही ऐकणार ते. प्लीज प्लीज सांगा ना भाऊ. बोल बोलतो 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 सांगा. हॅलो रात्रीसाठी सॉरी. काय बोलला? रात्रीसाठी सॉरी. तू काय येडायस काय रे? जरा येडायस तू? हा, तू रात्री कुठे दिवा विझवलास हे मला कशाला सांगतोयस? सरबरीत कुठला अक्कल आहे तुला? मी नाही बोललो, हे बोलले म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना. कोण बोललं? हे तुमची ती बोलली. हं. तिला म्हणून जरा थोबाड ना जपून वापर जरा, कळलं ना? आवर घाल त्याला. नुसती वचवच वचवच करू नको म्हणो. थोबाडावर आवर घाला, वाचा वाचा करू नका जरा. मुडदा बसावला तो जा, असा मुटका मारीन ना हितच गाडला जाशील. अरे तुम्ही कशाला बोलता? ते बोलता तुम्ही डायरेक्ट बोला, मला कशाला बोला सांगता यार? बायका असं बोलतात होय कोणी? उठीत ना. ए बायकांना त्रास देतोय काय? नाही 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 मी नाही. मग? शांत शांत शांत. सॉरी. स्टॉप आला तुमचा, स्टॉप. सांगावं लागतं, माहिती नाही. तिकीट तिकीट घ्या. आज तेवढंच काम आहे तिकिटाचं. स्टॉप ठरलाय का? स्टॉप ठरलाय. दोन सांगलीची. सांगली Very particular smart. गाडी जाते चिपळूण. हा सांगलीची मागतोय तिकीट. तुम्ही वाचा अरुंडा वाचा. I'm the person is a nice. Unit is first is my. And then absolutely right, but not it is and my everybody take to here. This is a 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. ऐका ना, ऐका ना, ऐका ना. अरे नाही ऐकायचं मला. आता मार खाता खाता वाचलो ना तुमच्यामुळं. ओ भाऊ बसा इकडे तुम्ही. बसा इकडे बसा. तुम्ही उतरताय? वसाऱ्या बस बोलतो, बस ना. कसा छानपणा करतो. इथं त्या बाईने डोकं पिकवलंय. दिस इज अ कम्प्युटर कोर्सेस. दादा दादा काय झालं? बायकोशी भांडण झालं का? कुणाची बायको? कुठली बायको? अरे लग्न नाही झाले माझं अजून. अरे बापरे. मग ओ मग काय? अरे मग काय, हे वचारे दोघं नवरा बायको एकमेकांची भांडतात आहेत. ते डायरेक्ट भांडत नाही, मला घेऊन भांडतात. मधला कावला केलाय वाचाडीने मला. म्हणजे काय झालं? हे आहे ना, हे हा हा ते मला निरोप देतात. बर. मग तो निरोप मी घेतो, असं. मग यांच्याकडे देतो. हा. यांना सांगितलं ते असं करतात. हे. बापरे. हे चिडतात. हा. बरे हे निरोप मला देतात, मी आपल्या ह्यांचा निरोप घेतो, यांना सांगतो ते हे करतात. अरे म्हटलं कधी टपलवलंय ना वाचऱ्यांनी मला. होत असतं अरे पण माझं
काय चूक आहे रिलॅक्स याच्यात? रिलॅक्स नवरा बायको आहे त्याच्यात होत. मंडळी, मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आपला हरहुन्नरी गौरव निघालाय मराठी साहित्य संमेलन भरवायला. चला तर बघूया आपले चौगुले काका त्याला त्यात कशी साथ देत आहेत ते. हा धमाका घेऊन मंचावर येत आहेत अर्थातच हास्य महारथी समीर चौगुले, फिल्टर पाण्याचा बच्चन गौरव मोरे आणि कधी गोड कधी तिखट चेतना भट. बेटा चेतू हे काय बनवतेस तू? बाबा हा काय बाबा मी कागदाचा राजहंस बनवते बाबा. बघू. वा वा वा, हे बेवड्याचं लिव्हर वाटतंय. बेटा तुला मी 1000 वेळा सांगितलंय हस्तकला चित्रकला या भानगडीत पडू नकोस. आपल्या घराण्याला कलेचा शाप आहे बेटा. माझे जे आजोबा होते म्हणजे तुझे पणजोबा, माझ्या आजोबांनी त्यांच्या वडिलांचं तुझ्या पणजोबांचं एक चित्र काढलं होतं बेटा त्या काळी. हो बाबा. हा पण मग ते कुठे आहे आता? नाक्यावर इलेक्ट्रिकचं पोल आहे बघ, 880 व्होल्ट असं लिहिलंय. त्याच्या बाजूला जी खोपडी आहे ना ते पणजोबा आहेत बेटा. सरकारने विकत घेतलं ते लोकांना घाबरवण्यासाठी. बापरे. हा त्यामुळे तुला काय सांगतोय, कलेच्या भानगडीत पडू नकोस. टाइमपास होत नाही ना तुझा, वाचन कर बेटा. हा किंवा झोप काढ. पण काय करू बाबा, मला झोपच येत नाही. एक काम कर, हास्य जत्रेतलं दरोडेखोरांचं स्किट लाव एखादं. सर्च करेपर्यंत झोप लागेल बाळा तुला. कळलं तुला? नको नको बाबा, हा त्यापेक्षा मी माझा राजहंस बनवते. बरं बरं ठीक आहे, बनव बनव. हा गौरी आला. तुला कसं कळतं ग गौऱ्याला? तुला कसं कळतं नेहमी? बाबा डोरबेल मध्ये सुद्धा फंबल मारणारा ना अख्ख्या जगात गौरी एकटाच आहे. मला अजिबात आवडत नाही हा. हा का आलाय सांग आधी. गौरा इकडे ये ना. ऐक लागलं. तुझी सगळी तयारी झाली आहे ना गौऱ्या? चालेल पण मी नंतर तो चल जातो नाही ना गौऱ्या. आपलं महत्वाचं काम आहे की नाही? हे बघ तुला माझ्या आधी ना बाबांचं मन जिंकावं लागेल गौऱ्या. ए काय झालं गा? आते. मी पण आहे ना स्किट मध्ये. नाही हो. आते. काय झालं बाबा हा? गौऱ्या आलाय. नेहमीच येतो तो. ते काय ब्रह्मकमळ आहे वर्षातून एकदा यायला? माझी पण कस करतो हा? असं कोण असतं? मुस्तफा असं कोण असतं? माझी पण कस करतोय? अरे बाबा शांत. कसला भारी पंच होता. ब्रह्मकमळ असं वगैरे बोलले, कसला भारी पंच होता ना. गप ना गौऱ्या. का असं फालतू काहीतरी बोलून बाबांना चिडायला लावतो? तुझ्या बाबाला सांग ना. बाबांचा मूड आता चांगला आहे. 2 मिनिट बाबा. हा गौऱ्याचं महत्वाचं काम आहे बाबा. त्याला बोलू दे. वाचा बसली आहे त्याची. तू कोपऱ्यात बस तिकडे. या काय म्हणताय फुटाणे चाळीचं बौद्धिक वाळवंट? मी मस्त. तुम्ही काय म्हणताय? फुटाने जायची फाटलेली रॅकेट. म्हणजे फाटली रॅकेट? नाही माझी फाट. याला सांगा माझ्या नादाला लागू नको. मार खाईल हा, आधी सांगतोय. नको ना गौऱ्या, कामाचं बोल ना. तुझ्या बापाला सांग. तुझा बाप कसा बोलतो मला मग? हा तुझा बाप एकटा शाळा आहे का? आम्हाला काय येत नाही? गप ना, कामाचं बोल ना गौऱ्या. त्याला प्रॉब्लेम असेल तर निघू दे. गरज नाही त्याची. महत्वाचं काम आहे बाबा. हा काका कोण वॉचमन आहे? दिवाळी मागायला आलायस? नाही नाही कुठलं कॅरेक्टर आहे? नाही बसू का? हा बोला. काका आपल्याला आपल्या चाळीत माल संमेलन भरवायचं आहे. माल संमेलन म्हणजे? नाही बाप गौऱ्या, साहित्य संमेलन सांगितलंय ना तुला. माल संमेलन कुठून आलं? अरे पण रोजच्या भाषेत आपण साहित्याला मालच बोलतो ना. काय या माणसाचं करायचं ग? साहित्याला तो माल म्हणतो. ह्या क्षणाला स्किट संपव असं नाही वाटत तुला? नाही बाबा. ए ए ए ए बाळा इकडे बघ. काका मला साहित्य संमेलन सुरू करायचं आहे. तुम्ही मला मदत कराल का? इतकं सोपं आहे ते. सोपं आहे गौऱ्या. कसं म्हणशील? म्हणतो बरे. काकाश्री आपल्या परिसरात संलग्न परिसरात दस्तूर खुद्द गौरव मोरे यांना मराठी साहित्य संमेलन आहे. तर त्याकरता आपण त्यांस मदत करावी.
ही सणावेवी चेची हिमेवी साजला साहेब असावी ही विनंती. धनी ओ धनी धनी अडगुले मडगुले सोन्याचे कडगुले, अडगुले मडगुले सोन्याचे कडगुले. अरे बापरे, हे तर कपास उचलेले चौगुले. कपाळ सुटलेला चौकला हा का बोलला मला कपाळ सुटलेला? अरे ते- बाबा चुकून बोलला. चुकून हा? बोललो. मी सॉरी म्हणते बाबा, चुकून बोलला तू. हा 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 नीट बोल ना, काम आहे ना. अरे तुझ्या बाबाला बघितलं की काय होतं माहिती, माझा प्रॉब्लेमच मला कळत नाही ग. गौऱ्या, चांगुलपणा आणि तुझ्यातले किडे यांच्या स्पर्धेत ना नेहमी तुझ्यातले किडे जिंकतात म्हणून तुझा प्रॉब्लेम होतो. सॉरी सॉरी. नीट बोल ना. बोलतो बोलतो. काय प्रॉब्लेम आहे का ना तर निघू दे त्याला. नाही. बाबा काका बस काका तर मला आपल्या एरियात साहित्य संमेलन सुरू करायचं आहे. हा बाबा, मी त्याला मदत करते. हो, होय. मी साहित्य संमेलनाची पूर्ण तयारी केली आहे बाबा. चेतनाने माझ्याकडनं मी मेहनत- मगाशी ते कागदाचा राजहंस बनवत होते ना, ते त्याच्यासाठीच बनवत होते बाळा, बाबा. इकडे. स्वागत कक्षात ठेवणार होता मी. ऐक ना बाळा, तू नाल्यात हात घातलास ना, हात फक्त बरबटणार, दुसरं काही होणार नाही, हाताला काही लागणार नाही. ऐक माझं. लक्षात घ्या, मी साहित्य संमेलन करणार म्हणजे करणार, ते पण वाजत गाजत. हे बघ बाळा, एकदा बोललो तर बोललो. साहित्य संमेलन खरंच काढणार आहेस तू? हो सांगतोय का तुम्हाला, मला करायचं आहे काका. दोघांचं काम नाहीये बाळा ते. मग? त्यासाठी एक मंडळ लागतं, कार्यकारिणी मंडळ लागतं. ते आहे का तुझ्याकडे? आहे ना, सगळी तयार, सगळी टीम तयार आहे. मी आणि राख्या मेन आहे. ते आलंच. हा. अजून कोण आहे? रशीद टायरवाला, अरिहंत कार वॉशवाला, त्याच्यानंतर गफूर टायरवाला आणि बाबा, कसला आवाज आला बाबा? स्किटनी गच्चीवरून उडी मारली पोते. गेलं मेलं, स्किट मेलं. नाही, गफूर टायरवाला, अब्दुल चिकनवाला, हे माणसात ज्यांनी निवडलेली आहे ती जवळ एकत्र येऊन फक्त मटक्यातले आकडे लावतील असं वाटतंय. अरे हे साहित्य संमेलनावर नाही रे बाळा. ऐक ना, जा ना बाबा, तो नाही जमणार. तुम्ही जे ज्यांना नाव ठेवताय ना ते हा. आपले सगळे स्पॉन्सर आहेत, लक्षात ठेवा. स्पॉन्सर हा सगळे. बाबा, गौरवनी खूप तयारी केली आहे बाबा. गौरे, दाखव ना. काय? गौरवनी पत्रिका पण छापली बाबा, दाखव ना. हा, हे काय? याच्या सगळी तयारी आहे. हे काय आहे पण? ती आपली पत्रिका. फालतू गोष्टी ना, मला इंटरेस्ट नाही रे. अरे पण मी सांगतो का तुम्हाला, मला साहित्य संमेलन भरवायचं आहे बाबा. साहित्य संमेलन भरवायला वाचन लागतं, व्यासंग लागतो, पुस्तकं वाचावी लागतात, कविता वाचन करावं लागतं. हे नाही जमणार बाळा, तुला जा. अरे मी वाचली आहेत, सगळी पुस्तकं वाचली आहेत मी. अरे बाळा जा, तू नको ह्याच्यात वाचली अरे वाचली खरंच म्हणतो. वाचली आहेत. तू खरंच वाचलंच का सगळं? हो 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 वाचतेत बोल तर. जा जा, खरंच वाचलीत का बाळा? असं नको करूस ना बाळा. होय 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 होय. वाचली बोला ना, परत ते काय विचारताय? वाचले बोललो नाही, वाचले. मला साहित्य संमेलन भरवायचा, विषय संपला. अरे हे काय पण- सॉरी बाबा, सॉरी. त्याची तयारी. म्हणजे आता मी काही तुम्हाला विचारू शकतो? माझी तयारी झाली, तुम्ही विचारा मला बिंदास. निलगी, अरे! सॉरी. अरे ह्याच्यातली चरबी बघ किती आहे. आवा गया उंटों का पहाड को नीचे. आय शाबास. हा, तर तू सगळा अभ्यास केलेला आहेस, बरोबर आहे. साहित्य संमेलनावर मी तुला काहीही विचारू शकतो, बरोबर आहे. हा, हे काय तयार केलं तू? हे पत्रिका. पत्रिका, साहित्य संमेलनाची पत्रिका. हो, बाबा. ही काय आहे त्याच्यात मला सांग. म्हणजे दिवसभर आहे ना, हा किती वाजता हा काय काय कार्यक्रम होणार आहेत हे सगळं मी लिहून ठेवलेलं आहे, त्याची लिस्ट बरं, आहे. हा म्हणजे लिस्ट आहे काय काय. साहित्य पत्रिका. हा वाच. म्हणजे बघा, पहिल्या दिवशी काय होणार? वाच. पहिल्या दिवशी सकाळी 7 वाजता हा, साहित्य दांडू निघेल. काय निघेल? साहित्य दांडू. साहित्य दांडू हा, म्हणजे? ते असं घेतात खांद्यावर. हे इकडे तू दे, शेजारच्याला देतो. हे बघ, इकडे बस. साहित्य दांडू. साहित्य दिंडी म्हणतात त्याला. दिंडी, साहित्य दिंडी म्हणतात. आज आहे भाई, आज आहे. पंचपक्वान का टाम भरा हुआ है मेरे को. चल बोल बोल, पुढे काय करणार आहेस बोल. काय नाही, मी आता येऊ का, जाऊ घरी नाही, आता कशाला? अभ्यास करून पुढच्या वर्षी येतो ना. नाही बाळा, आता बाण सुटला, आता काही नाही, आता चान्स नाही. चल बोल, पुढे वाच. काय काय करणार आहेस पुढे? नंतर मग 9 वाजता ब्रेक होईल, 9 वाजता ब्रेक होणार आहे. नाश्त्याचा ब्रेक होईल. त्याच्यानंतर पर्सनल वाद सुरू होतील. गौऱ्या, परिसंवाद तुला सांगितलं ना. सॉरी. एवढं पाठ
पर्सनल वाद म्हणशील. पर्सनल वाद नाही रे, परिसंवाद. कळली त्याची अक्कल तुला? हा? किती त्याला समजव, किती अभ्यास घे, हा माती खाणारच आहे. बरं, परिसंवाद सुरू होणार. हा, एवढं ओके? आता मला सांग, एवढंच सांग मला, गद्य आणि पद्य यांचा अर्थ सांग. मी लगेच तुला पाठिंबा देतो. गद्य आणि पद्य हे येतंय त्याला. हे येतंय? येतंय. हा, आपण लय पाणी पिल्यावर गाडीमध्ये बसतो आणि गाडी स्पीड ब्रेक करून आदळल्यानंतर पोटात कसं होतं, गद्य 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 गद्य, त्याला गद्य म्हणतात. आणि पद्य म्हणजे? पद्य म्हणजे भरपूर खाल्ल्यानंतर पोटातून जो आवाज येतो त्याला पद्य म्हणतात. गद्य पद्य. बाबा चार्टच घेणार आहेत. बघ हेच आहे. अरे हेच आहे. अरे मला विचार ना, हेच सांगितलं होतं ना यार. हेच आहे ना यार. रिक्षा, मीरा रोड स्टेशन. कुठे गेले? गिरावडला गेले. बस बस, स्टेशन आ गया. बस बस. तुझं बघितलं उत्तर तसं दिलं आपण. ते गेले विरार रोडला. मी बरोबर दिलं. उत्तर बरोबर दिलं ना. मला माहित आहे ना, मी स्वतः माझ्या हाताने उत्तर सांगितलं त्याला. मरतोय हा, मरतोय हा. हा, गद्य म्हणजे काय, पद्य म्हणजे काय हे माहित नाही. अरे कोण माणूस आहे रा? असं कोणी मारतं का? मीरा रोड स्टेशनला गेला, तिकडनं एक स्टेशन दहीसरला गेला असं घरी गेला असता.